मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन यांना नारायण राणे यांनी धमकी दिल्यानंतर त्या धमकीनंतर प्रकाश महाजन यांनी सुद्धा डोक्याला कफन बांधत दंड ठोपतत मांडी ठोपतत छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात पोहोचले होते। काल संपूर्ण दिवसभर हा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला होता। या सगळ्या घटनेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज प्रकाश महाजन यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी आलेले आहेत। हे धमकी दिल्याचं प्रकरण असेल किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर असेल, मात्र ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आपण इकडे बघू शकता की मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत आणि त्यांचीच भेट घेण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा उद्धव ठाकरे शिवसेनेचे मोठे नेते अंबादास दानवे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आपण या दोन्ही नेत्यांशी बोलणार आहोत। काका, काय सांगाल? अंबादास दानवे तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत, याचे दोन अर्थ आहेत। एक तर तुम्हाला धमकी दिली गेली होती, नंबर दोन राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण होत असलेली जवळीक। नाही, अंबादासजीचे जुने संबंध आहेत। आम्ही एका पक्षात काम करत होतो। कधी मला महानगरपालिकेत काही अडचण असली तर मी त्यांच्याकडे जात असे। अधूनमधून त्यांच्या वाढदिवसाला त्यांचं फोन करणे वगैरे संबंध आहेत। अर्थात याही वयात मी एक कुस्ती जिंकली याचं कौतुक त्यांना वाटलं आणि ते मग माझं कौतुक करायला येत होतं। मला तर आनंदच आहे किंवा कुठंतरी जुना ऋणानुबंध आहे, ते धागे अजून तुटले नाहीत, आनंद वाटतो। कुस्ती जिंकलात तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? नाही, तुमच्याच शब्दात सांगा। हो ना, तर त्यांनी मान्यच केलं ना की आता प्रकाश महाजन सांगावं मी तिथे येतो। अगोदर ते मला धमकी देत होते उलट्या करायला लावेन। याचा अर्थ कुस्ती जिंकली असं तुम्ही घेतलेला आहे। याचा एकमेव अर्थ आहे की तुम्ही जगात कुणालाही धमक्या द्या जगात, पण बिडाच्या लोकांना धमक्या नाही द्यायच्या, ते नाही चालणार। दुसरा, या भेटीचा असाही अर्थ घेता येईल का की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याबद्दलची राज्यात चर्चा सुरू झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर ह्या भेटीकडे कसं बघता? हे पहा, मी सैनिक आहे, मान्य अंबादासजी सुद्धा सैनिक आहेत। आमचं काम आहे सेनापती जे सांगेल ते ऐकायचं। सेनापतीनं सांगितलं मिळून तर आम्ही मिळून, आम्ही सैनिक माणसं आहेत, आम्हाला काही नाही। सेनापती जे निर्णय घेतील ते। तुमच्या दोघांमधला मैत्रीचा धागा कायम आहे? कायम राहील, त्याचं काही होणार नाही, कायम आहे। मग ही त्यांची भेट तुमच्यासाठी सहानुभूती देणारी, तुम्हाला आधार देणारी ठरेल? खूप मोठा, म्हणजे मला वाटतं की ही पहिली व्यक्ती आहे संवेदनशील की ज्यांनी येऊन माझी चौकशी केली। ही संवेदनशीलता त्यांची कायम आहे। ते कुठल्या पदावर त्याला महत्त्व नाही, ते अंबादास दानवे आहेत आणि त्यांच्या मनात संवेदना आहे आणि जुने ऋणानुबंध ते माझ्या चौकशीला आले, याचा मला खूप आनंद वाटला। कधी नव्हतं कुणीतरी आपली चौकशी केली, याचा आनंद वाटतोच माणसाला। पण ही तुम्हाला मिळत असलेली सहानुभूती किंवा तुमच्याबद्दल केली जात असलेली चौकशी ही एक नारायण राणेसाठी सुद्धा एक सूचक इशारा असू शकतो। बरोबर आहे, नारायण राणेचे पीडित काही बरेच लोक आहेत ना। मी जसं काल सांगितलं, आमचं काहीतरी हे असलं तर माननीय उद्धवजीविषयी नितेश राणे बोलतात ते मला नाही आवडत। मी तर काल हे सांगितलं, तुमच्या बापाच्या वयाचे आहेत ते, तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात हे आम्हाला नाही आवडणारी गोष्ट। पक्षाचा काय संबंध आहे इथं? ते सन्माननीय नेते आहेत महाराष्ट्र, आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमचे आराध्य दैवत बाळासाहेबांची ते चिरंजीव आहेत। तुम्ही कसं बोलू शकता असं? आम्ही कधी बोलत नाही, आम्ही टीका करतो पण आम्ही मर्यादा सोडत नाही। आणि कुणाला काय जगाला सुद्धा आवडलं नाही, मलाही आवडलं नाही, आणि नेमकं त्यांनी माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न केला। ज्या पद्धतीची भाषा नारायण राणेंनी वापरली आहे, त्या राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, आत्ता खासदार आहेत। ह्या अशा गोष्टीमुळं आणि मराठीत लिहून देऊन सुद्धा इंग्रजी वाचता न आल्यामुळं आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही नारायण राणे साहेब, हेही लक्षात ठेवायला पाहिजे। तर अशी पुन्हा एकदा बोचरी टीका प्रकाश महाजन नारायण राणे यांच्यावरती करतच आहेत। आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। दादा, प्रकाश महाजनांची तुम्ही आज भेट घेताय, काय सांगाल? काय नाही, जे काही 2-4 दिवसात झालं त्यामुळे त्यांना भेटावं असं मला वाटलं। आणि प्रकाश काका तसे सक्षम आहे, त्यांना काही कोणाच्या आमच्या मदतीची गरज आहे असं मला कारण
त्यांनी सांगितलं बीड. आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास आहे, स्वतंत्र त्यांचा आहे, त्यामुळे मी भेटायला आलो आहे फक्त. आणि आम्ही बोलणं भेटणं तर आमचं नियमित असतंच. पक्षात वेगवेगळे आम्ही जरी भले काम करत असलो तरी आमचे सातत्यानं संपर्क राहिला आहे. प्रमोदजी होते, एक मराठवाड्याचं एक नेतृत्व, आणि आता प्रकाश काका पण मनसेत काम करतात, काही दिवस शिवसेनेत होते. आणि त्याच्या आधीपासून आम्ही लहानपणापासून त्यांना चांगल्या पद्धतीनं ओळखतो, म्हणून मी आलो भेटायला. थोडक्यात प्रकाश महाजन ही एकट्यानं कुस्ती मारू शकतात हा विश्वास? 100% काही गरज नाही त्यांना कोणाची. काही गरज नाही. म्हणजे तुम्ही आलात म्हणून बोलतो. नारायण राणेंनी काल एक वक्तव्य केलं की प्रकाश महाजनला पक्षातून पाठिंबा नाही. हे आमचे उपाध्यक्ष आहेत, हे आमचे महानगर प्रमुख आहेत, हे शहर. अरे प्रकाश महाजन एकटा, पण तुमच्याकडून भाजपचं कुणी बोललं का हे सांगा मला. मला कित्येक भाजपवाल्यांनी फोन करून सांगितलं यार काय बोलावं आम्हाला. मी प्रवक्ता आहे, पण तुमच्या मंत्र्याविषयी मी बोलत. एकही भारतीय जनता पक्षाने त्याची जबाबदारी घेतली नाही किंवा बोलले सुद्धा नाहीत. याच्यावर नारायण राणे साहेब तुमच्या पक्षात बघा काय ते. माझ्या पक्षातलं मी बघतो ना, माझ्या पक्षात कशाला डोकावून बघताय. हा एक नारायण राणेंचा वेगळ्या पद्धतीचा पराभव म्हणावा लागेल. कसं आहे, याच्याचे मुलं ज्या पद्धतीनं बोलतात ना ते चुकीचं आहे. ठीक आहे, नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, पण मला असं वाटतं एवढ्या मोठ्या व्यक्तीचा एक वेगळा स्तर असतो आणि तो टिकवला पाहिजे. गल्लीछाप भाषण, गल्लीछाप बोलणं, कोणाशी कशा पद्धतीनं बोलणं, मला त्याचे संस्कारच नाही दिसत ना. ठीक आहे, आपण वेगळ्या पक्षात काम करत असू, परंतु मोठ्याचा आदर केला पाहिजे, तर मानायला पाहिजे ना. आता प्रकाश काका, मी प्रकाश काकाच म्हणणार त्यांना. आहे ते सिनियर आहे, ज्येष्ठ आहे, ते संस्कार त्यांच्याकडे दिसत नाही ना. कुठं ते तो काही बोलतो, तो नितेश राणे, धनंजय म्हणतो काय देवेंद्र फडणवीस माझा बाप आहे म्हणतो. काय गोष्टी आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांनी काय उद्गार काढलेले आहेत, या संघाविषयी काय उद्गार काढलेले आहेत. आमच्या बिडाकडे एक म्हण आहे, बेडकाला सोन्याच्या पाळण्यात बसलं तर उडी मारणार ते गटारीतच. हे पुन्हा वक्तव्य नाही यांची, वक्तव्य पाहा ना तुम्ही, काढा ना. आत्ताच्या मुख्यमंत्र्याविषयी ते काय बोललेले आहेत, संघाविषयी काय बोललेले आहेत. बरं, खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेच्या गुन्ह्याची यादीच विधानसभेत वाचून दाखवली. आम्ही काय म्हणायला पाहिजे. असं कुठं असतंय का. मी म्हणलं ना की दुसऱ्याच्या नेत्याविषयी तुम्ही सन्मानजनक बोला तर लोक तुम्हाला सन्मान देतील. तुम्ही दुसऱ्याला सन्मान देणार नाही, दुसऱ्याचं बारसं जेवल्यासारखं तुम्ही बोलणार, मग लोक तुम्हाला कशाला हे करतील. आणि आमच्या बीडच्या डोंगरात ना थोडा लमानी समाज जास्त, मग ते बापाला अरे तुरे बोलतो, ती थोडे आमच्यावर मग ते बिघडले की आम्ही तसे होऊन जातो. अजूनही मनस्ताप दिसतोय प्रकाश महाजन यांच्या डोक्यामध्ये. एक प्रश्न आपण या ठिकाणी अंबादास दानवेंना विचारतोय. हे जे वाक्य होतं, सोन्याच्या पाळण्यात बेंडक्याला बसवलं तरी गटारातच उडी मारणार, बोच रे, असं वाक्य अजूनही चालू आहे प्रकाश महाजन यांच्याकडून. बरोबर आहे, ती म्हण आहे ती. बेडकाला सोन्याच्या पाळण्यात जर बसलं तो गटारातच उडी मारतो, ही म्हण आहे इकडं आमच्याकडं. नारायण राणे किंवा नितेश राणेला किती मोठं कॅबिनेट मंत्री करा, काही करा, पण तो बेडकासारखं गटारातच लोळायचं त्याच्या डोक्यात, त्याला आपण काय करू शकतो. आता एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती तुम्हीची आणि प्रकाश महाजनांच्या भेटीकडे कसं पाहता येईल. हे पहा, उद्धव साहेब आणि राजसाहेब हे एक सक्षम नेतृत्व आहे. यांना आम्ही सांगावं अशातला काही भाग नाही. आम्ही फक्त त्यांचं ऐकावं एवढं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते जे आम्हाला सांगतील ते आम्ही करू, पण अशा पद्धतीनं व्हावं अशी जनभावना आहे ना, आमची पण भावना, एवढं तर नक्की. राज उद्धव एकत्र यावेत ही तुमची आहे, आमची भावना आहे, काय विषय नाही. तुमची पण भावना आहे का राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावेत. राजसाहेब जो निर्णय घेतील तो. पण आता म्हणजे विरोधी पक्षनेते स्पष्टच म्हणले की आमची इच्छा यावं, तुमची इच्छा ते विरोधी पक्ष नेते आहेत, मी एक सामान्य प्रवक्ता आहे. तुम्ही घाबरता नेत्याला. माझे उपाध्यक्ष इथं बसलेत, तुम्ही घाबरता तुमच्या नेत्याला. मी नेत्या पाहत, तुम्ही कसाही प्रश्न विचारला. तुम्ही नारायण राणेंना घाबरला नाही, तुमच्या नेत्याला घाबरायला लागले. हो, कारण नेत्याची शिस्त पाळावी लागते. नेत्याला घाबरणं हे कार्यकर्त्यांचं कामच आहे, त्यात काय रिवाजाच्या विरुद्ध आहे. माझ्या नेत्याने मला सांगितलं आम्ही उद्यापासून अंबादास दानवेच्या कार्यालयात जाऊन बसू. आम्हाला काय,
पण तुम्हाला मी काय म्हणलं, आकाशात नक्षत्र चांगले निघालेत, एखादा चांगलं बाळ जन्म घेईल. पण अंबादासजी दानवे माझ्यापेक्षा जास्त लोकात राहतात, मीही लोकात राहतो. परवा मला बीड जिल्ह्यातून माझे मित्र भेटायला आले. ते खरं म्हणजे त्यांचा आमच्या कोणत्याच पक्षाशी संबंध नाही. ते सुद्धा म्हणले, म्हणजे जी जनतेत उत्सुकता आहे, ही उत्सुकता मी 77ला सुद्धा पाहिली नाही. ही एवढी या युतीविषयी उत्सुकता खूप आहे लोकात. आणि ह्याच्यातले 90% लोकांच्या सद्भाव नाहीत, फक्त 10%च लोक जरा थोडे, पण 10% लोकांच्या ह्याच्यावर सद्भाव आहे. त्यामुळे जे काही होईल दोघे लोक निर्णय घेतील. आणि पवार साहेबांना तर एक सल्ला दिलाच आहे, राजसाहेबाकडे वक्तृत्व आणि उद्धव साहेबाकडे संघटन. तुम्ही कसं बघता पवार साहेबांच्या या वाक्याकडे? मला असं वाटतं आम्ही प्रकाश काकांना भेटायला आलो आहे. फार राजकीय चर्चा करण्यापेक्षा हे जे व्हायचं ते होईल. पक्षाचे नेते जे ठरवायचं ते ठरवतील. त्याच्यासोबत आमचं राहणं काम आहे, आम्ही ते राहणार आहे. बाकी प्रकाश काकाने ज्या पद्धतीनं नारायण राणेंना आव्हान दिलं, आम्हाला तरुण कार्यकर्त्याला त्याचा एक आनंद होतो. कारण ह्या वयातही त्याने ज्या पद्धतीनं दंड थोपटले, मला वाटतं तरुण कार्यकर्त्याला तो आदर्श आहे, घेतला पाहिजे तरुण कार्यकर्त्याने. तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन. या दोघांची आज भेट झालेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचं मार्मिक वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. एकीकडे अंबादास दानवे म्हणाले की ही युती झाली, एकत्र आले तर आम्हाला आवडेल, आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश महाजन म्हणाले की आकाशामध्ये नक्षत्र चांगलं उगवलंय. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.